Welcome to my channel Vidyakram. The ordinary people did extraordinary work for nature and even won the Padma Shri. Such people become nature's superheroes. Let's meet the inspiring heroes who dedicated their lives to protect nature. And the topic is 1.4, the people who protect nature. Read carefully. Nature is very important for our life. Forests give us fresh air, clean water, food and shelter. निसर्ग आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. फॉरेस्ट म्हणजे जंगल. गिव्ह अस फ्रेश एअर. जंगलापासून आपल्याला ताजी व शुद्ध हवा मिळत असते. ती कशी काय? तर पहा, मानव आहे ना, तो उच्छ्वासा वाटे कार्बन डायऑक्साईड सोडत असतो. तो विषारी असतो आणि असा हा विषारी वायू वनस्पती शोषून घेते आणि आपल्याला ऑक्सिजन हा आपल्याला हवा असणारा वायू देत असते. त्यामुळे ताजी व शुद्ध हवा आपल्याला या जंगलापासून मिळते. पुन्हा क्लीन वॉटर मिळतो, कारण जंगल जे आहे, हे जंगलामध्ये येणारी जी झाडं आहेत ते जमिनीला असे पकडून ठेवतात आणि त्यामुळे पावसाला अट्रॅक्ट करण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये येते. पुन्हा आपल्याला फूड आणि शेल्टर हे कसं मिळतं? तर जंगलामधल्या रानभाज्या, करवंद, बोर, सुरण, रताळी अशी कंदमुळं आपल्याला ह्या जंगलामधून मिळत असतात. आणि शेल्टर म्हणजे जंगलामधून मिळणाऱ्या लाकडापासूनच निवारा माणूस घडवत असतो. इमारती उभारण्यासाठी, घरातलं फर्निचर करण्यासाठी आपल्याला जंगलातल्या लाकडाची गरज भासते. Trees help us to breathe and live a healthy life. Animals and birds also depend on forest. आपल्याला आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी ही वनस्पती खूप मदत करत असते, कारण आपल्याला नको असलेला कार्बन डायऑक्साईड वनस्पती शोषून घेते आणि शुद्ध हवेसाठी आपल्याला ऑक्सिजन देत असते. पुन्हा ॲनिमल्स अँड बर्ड्स पूर्णपणे ह्या वनस्पतीवर किंवा जंगलावर किंवा झाडांवर अवलंबून असतात. त्यांचा निवारा सुद्धा या झाडांवर असतो. बघा, आपण हे प्राणी बघतोय, सगळे झाडावर बसले आहेत, त्यांचं तिकडे राहतात. पुन्हा वनस्पतीमुळे त्यांना फळं, पानं, बिया हे खाण्यासाठी मिळत असतं आणि त्याच्यावर त्यांची उपजीविका चालत असते. Some people understand the value of nature and work hard to protect it. काही माणसांना या वनस्पतीचं मूल्य काय किंवा नैसर्गिक जी संपदा आहे याचा काय फायदा होतो हे कळलेलं होतं आणि वर्क हार्ड टू प्रोटेक्ट इट. त्यांनी अतिशय कठोर मेहनत केली की जेणेकरून ही जी नैसर्गिक संपदा आहे ही टिकेल, राहील. आणि पुढे काय सांगितले त्यांनी? दे डू नॉट वर्क फॉर मनी ऑर फेम. हे जे सगळं त्यांनी केलं ते मनीसाठी म्हणजे पैसा मिळावा किंवा फेम म्हणजे प्रसिद्धी मिळावी म्हणून त्यांनी ते केलेलं नाही. मग कशा प्रकारे केलं? दे वर्क विथ लव अँड केअर फॉर नेचर. त्यांनी हे सगळं प्रेमापोटी केलं आणि त्या निसर्गाची काळजी, त्यांना वाटलं की आपण काळजी त्यांची घ्यावी, कारण हा निसर्ग मानवालाच नव्हे तर पक्ष्यांना, प्राण्यांना खूप काही देत असतो आणि म्हणून ह्या निसर्गाची काळजी, केअर म्हणजे काळजी, नेचर म्हणजे निसर्ग, या निसर्गाची काळजी आपण घ्यायला पाहिजे. This lesson tells us about three such people who love nature and work selflessly for
सोसायटी. या धड्यामधून आपण अशा 3 निसर्गप्रेमींचा अभ्यास करणार आहोत की ज्यांनी या निसर्गासाठी अतिशय कठोर मेहनत घेतली आणि ती सुद्धा निस्वार्थीपणे घेतली. त्याच्यामधल्या पहिल्या आहेत तुलसी गौडा, वनदेवता. त्यांना वनदेवताही असं म्हणतात. तुलसी गौडा is called वनदेवता which means the tree goddess. या वनदेवतेचा अर्थ काय? झाडांची देवता. वन म्हणजे जंगल, जंगलाची देवता. She was born in Hakkaki tribal family in कर्नाटका. कर्नाटकामधील ट्रायबल जमातीमध्ये यांचा जन्म झालेला होता. She did not go to school and could not read or write. त्या कधीच शाळेत गेलेल्या नव्हत्या. त्यामुळे त्या वाचूही शकत नव्हत्या आणि लिहू पण शकत नव्हत्या. However, परंतु she learned many things by living close to the forest. Living close म्हणजे जंगलाच्या जवळ. जंगलामध्ये कायमच राहिल्यामुळे त्या जंगलातूनच बऱ्याच गोष्टी शिकलेल्या होत्या. त्या शाळेत तर गेल्या नाही, वाचू व लिहू शकत नव्हत्या, परंतु जंगलामधून त्यांना भरपूर अध्ययन करायला मिळालेलं होतं. भरपूर शिक्षण त्यांचं ह्या जंगलातच झालेलं होतं. She had deep knowledge of trees, plants and herbs. त्यांना झाडांचं किंवा रोपट्यांबद्दलचं अतिशय सखोल ज्ञान होतं. आपण सुद्धा बघा, तुम्ही विद्यार्थी आहात, शाळेमध्ये झाडांची माहिती मिळवता, झाडांचे उपयोग अभ्यासता, झाडांचे प्रकार पाहता, तर ते त्यांनी त्या जंगलामध्ये राहूनच मिळवलेलं होतं. Environmentalists called her the encyclopedia of the forest because of her great knowledge. त्यांना जंगलाविषयी एवढं सखोल ज्ञान होतं की त्यांना जंगलाचं एन्सायक्लोपीडिया म्हणजे ज्ञानकोश असं म्हटलं जायचं. असं कोण म्हणायचे? पर्यावरणवादी. कारण त्यांनी पाहिलं होतं की ह्या जंगलाविषयी ह्यांना पानांचं, फुलांचं, त्या हर्ब्स असतील तर त्यांचं, प्लांट्सचं एवढं सखोल ज्ञान आहे. त्यामुळे त्यांना काय म्हणायचे? एन्सायक्लोपीडिया म्हणजे ज्ञानकोश. She planted more than 30,000 saplings in her life. बघा, त्यांनी किती रोपट्यांचं प्लांटिंग केलेलं आहे, वृक्षारोपण केलं आहे, तर 30,000 रोपटी त्यांनी जंगलामध्ये लावलेली होती. She worked with the forest department. त्यांनी वन विभागासोबत सुद्धा काम केलेलं होतं. आता वन विभागात काम करणारे लोक सगळे सुशिक्षित होते, त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या डिग्र्या होत्या, परंतु त्यांना सुद्धा अशा अशिक्षित बाईची की जी वाचू शकत नव्हती, जी लिहू शकत नव्हती, त्यांची गरज लागली, कारण त्यांचं जंगलाविषयीचं ज्ञान खूप सखोल होतं. And took care of plant nurseries. प्लांट नर्सरी म्हणजे जिथे बीजांकुरण करून रोपटी तयार केली जातात किंवा लहान लहान रोपटी लावून मोठी असे प्लांट तयार केले जातात. तर अशा नर्सरीजमध्ये आपल्याला विविध प्रकारच्या वनस्पती तयार मिळतात आणि त्या तयार वनस्पती आपण आपल्या घरी, रोपटी आपण आणून आपल्या घरी लावू शकतो. नर्सरीमध्ये आपल्याला रोपटी मिळू शकतात आणि ते आपण घेऊन आपल्या घरी त्याचं आपण काळजी घेऊन ते झाड मोठं करू शकतो. She could identify many types of trees and knew the mother tree of each species. Many types of trees म्हणजे झाडांचे जे विविध प्रकार आहेत ते त्यांना ओळखता येत
होते. कशावरून? हे करवंदाचं झाड आहे, कशावरून हे फणसाचं झाड आहे, कुठल्या पानांच्या जातीवरून ते त्याच प्रकारचं झाड आहे. पानांचा आकार, फळांचा आकार, बियांचे प्रकार या सगळ्यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. and knew the mother tree of each species. म्हणजे त्या झाडाचं कुठलं वर्ग आहे हे त्या सहज सांगू शकत होत्या. प्रत्येक वनस्पती ही कुठल्या ना कुठल्या वर्गातली असते. प्रत्येक प्राणी हा कुठल्या ना कुठल्या वर्गातला असतो. जसं बघा, वाघ, सिंह, मांजर हे आपण सांगू शकतो की एकाच वर्गातले आहे. तसंच या वनस्पतींचा सुद्धा एक विशिष्ट वर्ग असतो आणि त्या विशिष्ट वर्गामध्ये बरेच प्रकारचे झाडांचे प्रकार येत असतात. त्यांचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला होता. She believed that the forest taught her like a teacher. त्यांचा पूर्ण विश्वास होता की त्यांना कोणी शिकवलं? या जंगलांनी शिकवलेलं आहे. त्यामुळे जंगल हे त्यांचे कोण आहेत? टीचर. जंगलच त्यांचे शिक्षक आहेत. She loved trees as her own children. त्यांनी त्या झाडांना आपल्या मुलाप्रमाणे प्रेम केलेलं होतं. आणि या त्यांच्या सर्व कार्यामुळे in 2021 the government of India honored her with the Padma Shri award for her great service to nature. निसर्गाची अतोनात सेवा केल्यामुळे भारत सरकारने त्यांना कुठलं अवॉर्ड दिलेला आहे? पद्मश्री अवॉर्ड दिलेला आहे. बघा, कर्नाटकाच्या एका दूर कोपऱ्यामध्ये जंगलामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या कार्याची ओळख भारत सरकारला सुद्धा कळली की बाबा ही व्यक्ती अगदी कोपऱ्यात असेल, भारताच्या काम करत असेल, तरी पण तिचं काम, त्यांचं योगदान एवढं श्रेष्ठ आहे की त्यांना भारत सरकारमार्फत हा पद्मश्री अवॉर्ड दिला गेला. पद्मश्री अवॉर्ड म्हणजे पद्मश्री पुरस्कार. पद्मश्री पुरस्कार हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. भारताचा पहिला पुरस्कार कोणता? तर भारतरत्न, त्यानंतर पद्मविभूषण, पद्मभूषण आणि चौथा आहे पद्मश्री अवॉर्ड. कला, क्रीडा, विज्ञान, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दरवर्षी प्रजासत्ताक दिनी याची घोषणा केली जाते. तर असा हा मुख्य आणि मोठा पुरस्कार या वनदेवतेला मिळालेला होता. तर पद्मश्री अवॉर्डसाठी का बरं त्यांना निवडलं? तर जंगलाच्या संरक्षणाकरिता, जतनाकरिता त्यांनी जे कार्य केलेलं आहे, त्यांचं या क्षेत्रातलं उल्लेखनीय कार्य जे आहे, त्या कार्याचं त्यांना एक पोचपावती म्हणून हा पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे. त्यांचं ह्या क्षेत्रातलं कार्य उल्लेखनीय होतं. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा एक पद्मश्री पुरस्कार करत्या एक आदिवासी महिला शेतकरी आहेत आणि त्यांनी सुद्धा निसर्गासाठी, बियाणांसाठी खूप मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे. आता आपण त्यांची माहिती मिळवूया. राहीबाई सोमा पोपेरे, सीड मदर. त्यांना बीजमाता असं संबोधलं जातं. का बरं? पाहूया आपण. राहीबाई सोमा पोपेरे, पद्मश्री, is known as the seed mother. राहीबाई सोमा पोपेरे या बीजमाता म्हणून त्या प्रसिद्ध आहेत किंवा ओळखल्या जातात. She is a tribal farmer from महाराष्ट्र. त्या महाराष्ट्रातील एका आदिवासी शेतकऱ्याच्या घरातील होत्या. She could not attend school because her family was poor. त्यांचं कुटुंब अतिशय गरीब होतं, त्यामुळे त्या शाळेत जाऊ शकल्या नाही. मग त्या रिकाम्या बसल्या का? नाही. She started working in the fields at a young age.
अगदी तरुणपणापासूनच त्यांनी शेतामध्ये काम करायला सुरुवात केली होती. शी लर्न्ड फार्मिंग थ्रू डेली वर्क अँड एक्सपिरियन्स. रोज डेली वर्क म्हणजे रोज शेतामध्ये काम करणं आणि एक्सपिरियन्स अनुभवातून त्या शेती करायला शेतीचं बरचसं तंत्र त्या शिकल्या होत्या, कारण त्याने तरुणपणापासूनच शेतामध्ये काम करायला सुरुवात केली. फॅमिली पुअर होती, दॅट्स वाय शी कुडंट अटेंड द स्कूल. शी सेव्ड मेनी ट्रेडिशनल अँड नेटिव्ह सीड्स ऑफ क्रॉप. त्यांनी काय कार्य केले बघा. ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक आणि नेटिव्ह म्हणजे गावरान सीड्स. आपले पारंपरिक आणि गावरान बियाणं होतं ते त्यांनी काय केलेलं आहे, जतन करायला सुरुवात केली होती. शी एनकरेज फार्मर्स टू ग्रो लोकल क्रॉप्स इन्स्टेड ऑफ युजिंग ओनली मार्केट सीड्स. आता मार्केट सीड्स म्हणजे जे रासायनिक तुम्ही बियाणं आणताय त्याच्या ऐवजी आपली गावरान बियाणं आहे त्यांचा तुम्ही वापर करावा, असं त्यांनी शेतकऱ्यांना सारखं त्यांनी प्रेरणा देऊन सांगायच्या की तुम्ही हे रासायनिक बियांचा वापर करू नका, त्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. आपलं जर आरोग्य चांगलं टिकवायचं असेल तर आपल्याला गावरान बियाणं आहे, आपलं देशी बियाणं आहे, त्या देशी बियाणांचाच वापर करायचा आहे. शी टॉट पीपल अबाउट ऑर्गॅनिक फार्मिंग अँड नॅचरल मेथड. त्यांनी बघा अनुभवातून खूप त्या शिकल्या होत्या. त्या अनुभवातूनच त्या लोकांना सांगू लागल्या की जे ऑर्गॅनिक फार्मिंग आहे, आपलं जे गावरान बियाणं आहे ते लावून तुम्ही शेती करा आणि आपली जी नैसर्गिक पद्धत आहे त्या नैसर्गिक पद्धतीचाच अवलंब करा, असं लोकांना त्यांनी मोटिवेशन दिलं, म्हणजे प्रेरणा दिली. आणि त्यांचं ऐकून लोकांनी सुद्धा ह्या नैसर्गिक पिकांचा, नैसर्गिक बियाणांचा, आपल्या देशी बियाणांचा वापर केला आणि पिकं घेतलेली आहेत आणि ती त्यांना फायदेशीर सुद्धा ठरलेली आहेत. इथे बघा त्यांनी पिकांचे नमुने कसे वेगवेगळे तयार केले होते, बियांचे नमुने. आणि हे बियांच्या देशी बियाणांच्या सहाय्यानेच आपण शेती करूया आणि भारताचा विकास घडूया, हा मोठा संकल्प त्यांनी अगदी महाराष्ट्राच्या कोपऱ्यात राहून सुद्धा लोकांना त्यांनी त्याच्यातून प्रेरणा दिलेली आहे आपल्या कृतीद्वारे. राहीबाई इज अन ॲक्टिव्ह मेंबर ऑफ कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती, अकोले इन अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हे जे कळसुबाई परिसर बियाणं संवर्धन समिती होती त्याच्यामध्ये त्या कृतिशील सभासद होत्या. केवळ त्याच्यामध्ये त्या फक्त सदस्य झाल्या नाही तर देशी बियाणांचं निगा कशी राखायची, त्यांचं जतन कसं करायचं, संवर्धन कसं करायचं, त्याची पेरणी कशी करायची आणि नैसर्गिक पद्धतीने पिकं कशी घ्यायची, या सर्वांचं मार्गदर्शन ते सातत्याने लोकांना करत राहिल्या. आणि देशी पिकांचं, देशी बियाणांचं त्यांनी काय केलं, संग्रह केला आणि तो लोकांपर्यंत पोहोचवला. She started seed banks and nurseries to protect seeds. बियाणांचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी काय केलं तर सीड बँक्स तयार केल्या, म्हणजे बियाणांच्या पेढ्या, बियाणांची बॅग, त्याला वाणही असे म्हणतात. आणि नर्सरीज सुरू केल्या. नर्सरी म्हणजे त्या बी पासून वाढवलेली छोटी छोटी रोपं. शेतकरी काय करायचं, एक तर ते सीड बँक्स मधून सीड्स तरी घेऊन जायचं, बीज तरी घेऊन जायचं किंवा नर्सरी मधून रोप तरी घेऊन जायचे आणि त्यामुळे काय व्हायचं, त्या बीजांचं संरक्षण व्हायचं. At present, about 122 land races and 32 crops are under conservation. म्हणजे संवर्धनासाठी आता त्या पेढीमध्ये काय काय शिल्लक आहेत तर 122 लँड रेसेस,
लँड रेसेस म्हणजे काय? स्थानिक पीक किंवा प्राण्यांची अशी जात जी पिढ्यानपिढ्या नैसर्गिकरित्या मानवी निवडीमुळे स्थानिक हवामान, माती आणि वातावरणाशी पूर्णपणे जुळवून घेते. स्थानिक वाण किंवा स्थानिक पीक म्हणजे काय? की ज्या देशी प्रजाती मानल्या जातात. भारतातल्या हवामानाशी, मातीशी, वातावरणाशी पूर्णपणे जुळवून त्यांनी स्वतःचं काय केलेलं असतं? पोषण केलेलं असतं आणि त्या विकसित झालेल्या असतात. असं बीज आता त्या इथेच का विकसित होतात? की त्यांना त्याप्रमाणे हवामान मिळतं, माती मिळते, वातावरण मिळतं. म्हणजे असं हे देशी जे वाण होतं, वाण म्हणजेच बी, तर हे बीज आहे इथे त्यांनी काय केलेलं आहे? असं हे 122 लँड रेसेस त्यांनी संवर्धन त्याचं केलेलं आहे आणि 32 क्रॉप्स म्हणजे जे लागवड होऊन जे पीक तयार होतं त्याचे त्यांनी 32 प्रकारचे क्रॉप्स आहेत हे संवर्धनासाठी ठेवलेलं आहे की पुढच्या पिढीला सुद्धा त्याचा लाभ व्हावा. How work helped protect food, farming and nature. त्यांच्या कार्यामुळे काय झालं? की अन्नाचं संरक्षण झालं, शेतकी व्यवसायाचं संरक्षण झालं आणि या निसर्ग संपत्तीचं सुद्धा संरक्षण झालं. म्हणजे संरक्षण करण्याचं काम आणि संवर्धन करण्याचं काम जे निसर्गाचं खूप कमी लोक करत होते, हे सगळं काम या राहीबाई पोपरे यांनी केलेलं आहे. In 2020, she received the पद्मश्री अवॉर्ड. बघा, महाराष्ट्रातल्या एका कोपऱ्यामध्ये आदिवासी शेतकरी म्हणून त्यांनी जे कार्य केलेलं आहे, उल्लेखनीय कार्य केलेलं आहे, त्यांनी जे योगदान दिलेलं आहे, त्यांचं काम भारत सरकारपर्यंत पोचलं आणि त्यांना सुद्धा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पद्मश्री पुरस्कार हा भारताचा 4थ्या क्रमांकाचा शासकीय सरकारी पुरस्कार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. खूप मौल्यवान पुरस्कार आहे आणि ज्यांनी ज्यांनी भारतासाठी कला, क्रीडा किंवा इतर सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान दिलेलं आहे, अशा लोकांना हा पुरस्कार मिळत असतो प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने. She was also included in the BBC British Broadcasting Corporation list of 100 women for her inspiring work for society and nature. बघा, त्यांनी कोणासाठी काम केलं? नेचर म्हणजे निसर्ग आणि सोसायटी म्हणजे एकंदरीत त्यांनी समाजासाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी काम केलेलं आहे. हे इन्स्पायरिंग वर्क आहे, म्हणजे हे प्रेरणा देणारं वर्क आहे. म्हणून त्यांचं नाव कशामध्ये इन्क्लूड केलेलं आहे? त्यांच्या नावाचा अंतर्भाव कशात केलेला आहे? तर BBC म्हणजे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ही ब्रिटिश म्हणजे इंग्लंड मधली सगळ्यात मोठी कंपनी आहे की त्या कंपनीला जगभरातून मान्यता आहे आणि त्या कंपनीची जी लिस्ट असते, जे अगदी खूप जगातले प्रेरणादायी लोक असतात, त्या प्रेरणादायी 100 लोकांचीच लिस्ट त्यांनी बनवली होती. त्यांच्यामध्ये त्या लिस्टमध्ये राहीबाई पोपरेचं नाव आलेलं आहे. त्यांनी ते इन्क्लूड केलेलं आहे. इन्क्लुडेड म्हणजे त्यांनी त्याचा अंतर्भाव केलेला आहे. म्हणजे बघा, महाराष्ट्रासाठी एकंदरीत भारतासाठी हा खूप मोठा सन्मान आहे आणि हा सन्मान एका गरीब कुटुंबातल्या सामान्य शेतकरी महिलेने आपल्या भारताला आणि महाराष्ट्राला मिळवून दिलेला आहे. म्हणजे भारत सरकारने तर त्यांचं कौतुक केलेलं आहे, परंतु जगामधल्या महत्त्वाच्या ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या 100 यशस्वी किंवा प्रेरणादायी लोकांमध्येही त्यांचं नाव इन्क्लूड झालेलं आहे.
चैत्राम पवार पद्मश्री. आजचे तिसरे सन्मानपात्र गृहस्थ किंवा व्यक्ती आहे चैत्राम पवार. त्यांना सुद्धा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. चैत्राम पवार पद्मश्री is a tribal, social and environmental leader with over 30 years of experience. चैत्राम पवार आहेत हे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत. ते कोण होते? ते कोण आहेत? तर ट्रायबल म्हणजे आदिवासी, सोशल सामाजिक आणि एन्व्हायरमेंटल म्हणजे पर्यावरणवादी, या तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी लीडरशिप केलेली आहे, म्हणजे नेतृत्वाचं काम केलेलं आहे. 30 वर्षापेक्षाही जास्त कालावधी करता या क्षेत्रात त्यांनी लोकांसाठी कार्य केलेलं आहे. He has led conservation, sustainable farming and community development work in more than 100 villages across Maharashtra and Gujarat. त्यांनी केवळ महाराष्ट्रामध्येच काम केलेलं नाही तर गुजरातमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि जवळजवळ 100 गावांपेक्षा जास्त गावांमध्ये, म्हणजे किती मोठं कार्य आहे ते बघा. आणि शेतकी व्यवसायामध्ये तसंच संवर्धनाचं कार्य, जिथे जिथे ग्रामीण भाग आहे तिथे तिथे त्या ग्रामीण भागातील ज्या ज्या गरजा आहेत त्या गरजांच्या बाबतीत त्याने 100 गावांपेक्षा जास्त गावांमध्ये काम केलेलं आहे. He has begun with cultivation of 5,000 trees with his own contribution. म्हणजे स्वयं खर्चाने त्यांनी 5,000 झाडांची लागवड केलेली आहे. As an expert member of the Forest Advisory Committee 2015, he helped protect forest, empower tribal communities, especially women, and promote self-reliant and development. त्यांचं ह्या परिच्छेदामध्ये कार्य दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? पहिलंच आपण बघितलं की 5,000 झाडं ची त्यांनी लागवड केलेली आहे स्वखर्चाने. ॲज अन एक्सपर्ट मेंबर ऑफ द फॉरेस्ट ॲडवायझरी कमिटी, म्हणजे 2015 साली फॉरेस्ट ॲडवायझरी कमिटी जी स्थापन करण्यात आली होती त्यामध्ये ते तज्ज्ञ, एक्सपर्ट म्हणजे तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते, कारण त्या क्षेत्राचा त्यांना अनुभव होता. स्वतः ते कार्य करत होते, त्यामुळे त्या कमिटीला त्यांनी मार्गदर्शनाचं काम केलेलं आहे. ही हेल्प, त्यांनी कशासाठी मदत केली? हेल्प म्हणजे मदत करणे. प्रोटेक्ट फॉरेस्ट, जंगलाचं संरक्षण कसं करावं? एम्पॉवर ट्रायबल कम्युनिटीज, म्हणजे आदिवासी जी जमात आहे त्यांना कसं त्यांचं बळकटीकरण कसं करावं? परत ही स्पेशली विमेन म्हणजे स्त्रिया, आदिवासी स्त्रिया आहेत त्यांचं सक्षमीकरण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि प्रमोट सेल्फ रिलायंट अँड डेव्हलपमेंट, म्हणजे स्वावलंबी कसं बनवावं याकरता त्यांनी या क्षेत्रामध्ये खूप सारं काम केलेलं आहे. म्हणजे जंगल वाचवणे, आदिवासी महिला आहेत त्या महिलांचं सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी बनवायचं आणि त्यांचा विकास करायचा, या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी मोठी कामगिरी केलेली आहे. He had started work from his village. त्याने त्यांचं काम कुठून सुरू केलं तर त्यांच्या गावापासून सुरू केलं. त्यांचं गाव कुठलं? तर बारीपाडा, आणि ते कुठे आहे? इन धुळे डिस्ट्रिक्ट. म्हणजे बारीपाडा या त्यांच्या स्वतःच्या गावापासून त्यांनी आपलं काम सुरू केलेलं आहे, जे धुळे डिस्ट्रिक्टमध्ये आहे. आता त्यांनी ते एकट्याने सुरू केलं का? अशा मोठ्या मोठ्या कामांना एकटी व्यक्ती काम सुरू करू शकते, परंतु समाजाचा पण त्यांना काय लागतो? त्यांना सहकार्य समाजाचं पण लागतं. मग त्यांनी काय केलं? विथ द हेल्प ऑफ जनजाती कल्याण आश्रम and now extended in nearly 100 villages from Maharashtra, Madhya Pradesh and Gujarat.
मग त्यांनी कोणाबरोबर काम केलं? जनजाती कल्याण आश्रम. त्यांच्या ह्या जनजाती कल्याण आश्रमाच्या सदस्यांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे आणि ते पण कोणासाठी केलेलं आहे? 100 गावांपेक्षा जास्त गावांसाठी केलेलं आहे. फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर मध्य प्रदेश आणि गुजरात अशा 3 राज्यांसाठी. आपल्या आजूबाजूलाच राज्य आहेत ही. तर ह्या 3 राज्यांमधल्या 100 पेक्षा जास्त गावांसाठी त्याने जनजाती कल्याण आश्रमांच्या सदस्यांबरोबर काम केलेलं आहे. आणि कामाची सुरुवात मात्र त्यांनी बारीपाडापासूनच केले, जे त्यांचं जन्मगाव आहे आणि जे धुळे जिल्ह्यामध्ये आहे. He has worked for tree planting. कशासाठी काम केले बघा? ट्री प्लांटिंग म्हणजे वृक्ष लागवड, वॉटर कन्झर्वेशन पाण्याचं संवर्धन, अँड फॉरेस्ट प्रोटेक्शन आणि वन संरक्षण. म्हणजे ज्या महत्त्वाच्या मूलभूत गोष्टी आहेत. आपल्याला अन्न वस्त्र निवारा कशापासून मिळतं? झाडांपासून, पाण्यापासून आणि वनांपासून. मग त्यांचंच संरक्षण आणि संवर्धन करण्याचं मोठं कार्य या पवार साहेबांनी केलेलं आहे. He helped many villages by building check dams and trenches to store rain water. त्यांनी गावकऱ्यांना वॉटर कसं सेव्ह करावं, जे पावसाचं पाणी येतं ते वाहून जातं, मग ते आपण वाचवावं कसं आणि आपल्या शेतीसाठी कसं वापरावं, त्याच्यासाठी त्यांनी काय केलं? मदत केली की डॅम्स बनवण्यासाठी, धरणं बनवण्यासाठी. आणि ट्रेंचेस म्हणजे काय? की जे पाणी साचवण्यासाठी एखादं असं चर मारून जमिनीला असं खोलगट भाग तयार करायचं की तिकडे आपण सहज पाणी साठवू शकतो. Because of this, the groundwater level increased in many areas. आणि त्यामुळे काय झालं? जमिनीमधलं पाण्याची पातळी वाढली. एक तर डॅम्स बनवल्यामुळे वाढली आणि ट्रेंचेस म्हणजे चर, की जिकडे आपण जमिनीला थोडंसं खोलगट बनवून आपण थोडंसं खोदायचं आणि खोलगट बनवायचं की जिकडे पाण्याचा साठा आपण करू शकतो. Farmers got more water for farming and their crops improved. आणि शेतकऱ्यांना काय झालं? त्यामुळे सहजासहजी खूप प्रमाणामध्ये पाण्याचा साठा उपलब्ध झाला आणि त्यांच्या पिकांची क्वालिटी पण काय झाली? चांगली इम्प्रूव्ह झाली, म्हणजे सुधारली. म्हणजे एकंदरीत त्या शेतकऱ्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आहे. His work also helped birds and animals to get safe home. त्यांनी आणखीन कोणतं काम केलं? की झाडावर जे पक्षी असतात किंवा वनांमध्ये जे प्राणी राहतात त्यांना सुरक्षित घर मिळावं. आता जर तुम्ही आणि आम्ही सारखं जर वनांचं फायदे माहिती असूनही जर जंगलतोड थांबवली नाही तर हे प्राणी काय करतायत? गावांमध्ये आणि शहरांमध्ये फिरायला लागलेत. हल्ली बघा बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच गावोगावी वाघ, सिंह सहज फिरताना दिसतात. का बरं? कारण त्यांचं जे राहण्याचं ठिकाण आहे ते सुरक्षित नाहीये. ह्या जंगलातली झाडं वारंवार कापल्यामुळे त्यांचा जो निवारा आहे तो त्यांच्याकडून हिसकावला गेलेला आहे. त्यामुळे हे त्यांचा निवारा आहे हा सुरक्षित राहावा म्हणून पवारांनी खूप मोठं काम केलेलं आहे. Many forests were saved because of his efforts. त्यांच्या या प्रयत्नामुळे खूप मोठी जंगलं सुरक्षित ठेवली गेलेली आहेत. In 2025, he received the Padma Shri Award for his valuable work for society and nature. 2025 मध्ये त्यांना सुद्धा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि काय यांना सन्मानित केलेलं आहे? तर त्याने समाजासाठी आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी मौल्यवान कामगिरी केलेली आहे.
तर अशा या 3 हिरोजचा आपण अभ्यास केलेला आहे. Say, one seed, one tree, one person can make huge difference. This lesson inspired us how to protect and take care for our environment. A big salute to these inspiring heroes who dedicated their lives to protect our nature. Thank you for watching video till the end. Please like, share and comment my channel. Vidya Crown and subscribe it by pressing bell icon to get time to time notification about every new video. Thank you again. Wish you all the best.